चला तर आता समोर वळूया. खूब लढी मर्दानी वो झांसी वाली राणी थी या कवितेच्या ओळी आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना जरूर ऐकल्या. जेव्हा केव्हा 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाची गोष्ट निघते तेव्हा सर्वात पहिले जर कुठले नाव आपल्या सर्वांना आठवत असेल ते म्हणजे झाशीची राणी. चला तर वळूया आपल्या नेक्स्ट सोलो परफॉर्मन्सकडे. जशी झाशीची राणी म्हणजे सृष्टी मालपे हिला विनंती करतो तिने समोर यावे. चमक उठी सन 57 में, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी, वह तो झांसी वाली राणी थी. हो मीच झांसी की राणी, राणी लक्ष्मीबाई. 19 नोव्हेंबर 1835 मध्ये माझा जन्म झाला. पेशव्यांचे सल्लागार सदस्य मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांची मी एकुलती एक कन्या. माझे नाव मनुबाई मणी कर्णिका. जिचे कपाळ भव्य, डोळे टपोरे आणि मस्तक आणि चेहरा राजबिंड व तेजस्वी असा. परंतु मी 4 वर्षाची झाली आणि अचानक माझी आई मरण पावली. आईच्या निधनानंतर माझी जबाबदारी माझ्या वडिलांवर आली. तर माझ्या वडिलांनी फक्त माझे पालन पोषणच केले नाही तर मला तलवार चालवणे, घोड्यावरून स्वार होणे आणि बंदूक चालवणे याचेही शिक्षण दिले. अगदी माझ्या बालपणाबद्दलच बोलायचं झालं तर कानपुर के नाना की वह मुंह बोली बहन छबीली थी. नाना के संग पढ़ती थी वह नाना के संग खेलती थी. बर्छी ढाल कृपान कट्यार, बर्छी ढाल कृपान कट्यार यही उसकी सहेली थी, यही उसकी सहेली थी. नंतर 1842 मध्ये झाशीचे राजा गंगाधरराव यांच्याशी माझा विवाह झाला. तेव्हा नुकतीच 19व्या शतकाला सुरुवात झालेली होती आणि भारतातील सत्ता इंग्रजांनी ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या नावाने बळकावण्यास आरंभ केला होता. नंतर 1851 मध्ये आम्हाला एक गोंडसचा मुलगा झाला, परंतु दुर्दैवाने तो मरण पावला. आणि त्याच काळात भारतातील काही राजांनी इंग्रजांशी हात मिळवणी केली आणि मग इंग्रजांनी एक अशी अट लादली की जो राजा बिन पुत्राशिवाय मरेल त्याचे राज्य इंग्रजांना विलीन होईल. तसेच राजाने दत्तक घेतलेल्या पुत्राला सुद्धा त्याचा राज्याचा अधिकार मिळणार नाही. आणि 1853 मध्ये आम्ही एक दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला. परंतु काही दिवसातच म्हणजे 21 नोव्हेंबर 1853 मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. तुम्हाला काय सांगू, तेव्हा मी फक्त 18 वर्षाची होती. 18 वर्षाची असतानाच मी विधवा झाली. एकीकडे लॉर्ड डलहौसी माझं सत्ता ताब्यात करण्याची तयारी तर दुसरीकडे लहानगा दामोदर. काय करावे, कुठे जावे काहीच कळेना. शेवटी मैं मेरी झांसी नहीं दूंगी, जाऊन सांगा तुमच्या साहेबांना असं म्हणत मी तपस्विनीचा अवतार सोडून तेजस्विनीचा अवतार धारण केला. इथे नागपूरची बांखा राज्य करीत नसून तांब्यांची मनू, पेशव्यांची छबेली आणि तिच्या धामण्यातूनही केवळ पराक्रमच सडसडतो अशी मेवाडकरांची कुलस्पृशा राणी लक्ष्मीबाई राज्य करते. पुढे इतिहासात दखल घ्यायचीच झाली तर स्वातंत्र्याचे उपासक आणि मृत्यूला कधीही न घाबरणारी मर्दांगी म्हणून घ्यावी एवढंच वाटतं. वाटेमध्ये पुन्हा एक सुवर्णरेखा नावाचा ओढा आडवा आला आणि मग राणीचा घोडाही लवखा पुन्हा अडखळला आणि राणी पाशीच येऊन थांबला. नंतर पाठीवर लहानगा दामोदर आणि शत्रू राणीच्या जवळ येऊन थांबला. राणीला विचार करायलाही वेळ लागला आणि तेवढ्यात एका सैनिक राणीच्या जवळ आला आणि तिच्या गळ्याच्या कंठ्याच्या साह्याने तिच्या चेहऱ्यावर पहिला वार केला. तो वार थेट तिच्या डोळ्यात गेला. दुसरा वार तिच्या मस्तकात तर तिसरा तिच्या छातीवर गेला. राणीची प्राणज्योत मावळली. शेवटी मित्रांनो एवढंच सांगते की काळ पुरुषाला हळहळणं माहीत नसतं, हळहळणं मान्य नसतं. रुसणे कुडणे ही तर दुबळ्यांची भाषा, उसासे उमासे ही तर सर्वसामान्यांच्या दुःखावरची उत्तरे. ज्याच्यात व इतिहासाकडे जग विस्फाटून बघणार असतं त्या इतिहासात दुबळ्यांची गळती नसते. वैयक्तिक दुःखांचा आवंडा गिळून जो श्रमष्टींची मदत करतो इतिहासात फक्त त्याची आणि त्याचीच दखल घेतली जाते. म्हणूनच म्हणते की संकटांना कधी घाबरायचं नसतं.
संकटांना कधी घाबरायचं नसतं, त्यांना धैर्याने सामोरे जायचं असतं. अपयशाने कधी खचायचं नसतं, अपयशाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. जीवनात खूप काही करण्यामागे असतं, जीवनात खूप काही करण्यामागे असतं. लाथ मारेल तिथून पाणी काढेल अशा विश्वासानं जगायचं असतं. म्हणूनच म्हणता येते, जीवन हे घडत नसतं, घडवावं लागतं. जीवन हे घडत नसतं, ते घडवावं लागतं. यश हे मिळत नसतं, ते प्रयत्नांनी मिळवावं लागतं. यश हे मिळत नसतं, ते प्रयत्नांनी मिळवावं लागतं. धन्यवाद.